ते द्वापार युग. या द्वापार युगात त्याला राम दर्शन होणार आहे. पण फक्त त्या हनुमंताला हवाय तो वनवासी राम. अर्थात वनवासी रामाला खरी शोभा कधी येईल त्यावेळी त्याची सीता त्याच्या जवळ असेल तेव्हा देवर्षी चला माझ्या भामेपर्यंत चला आणि भामेला सीता बनवून घेऊन माझ्यापर्यंत या. समजलं असेल मी काय उत्तर देवा. समजलं मला. भामा देवींना सीता देवा तुझा अगं तुझ्या गर्वाचं गर्वहरण मला करायचं आहे. पत्नीला नवऱ्यासमोर कितपत बोलायचं असतं याला मर्यादा असते. मर्यादेचं तो उल्लंघन केल्यास अर्थात तुला सुद्धा योग्य ते शासन होईल. तुला मारणार नाही. मला मारणार नाही. तुला मारणार नाही म्हणजे मला मारण्यासाठी आला नाही. पण तू काय म्हणाला? काय म्हणालो? मला माझा देव बोलवतो आहे. अरे गरुडा, जर का माझा देव मला बोलवत असेल, गरुडा माझा देव मला बोलवत असेल, गरुडा अरे विलंब कशाला? मार माझ्या देवामध्ये. हे असं कसं म्हणजे देवाने बोलविलं असं याला सांगितल्यामुळे क्षमा केली आहे. मग आपण हसन करायला हवं. याला घेऊन देवापर्यंत जायला मला तुला एकच सांगायचंय, तू मला काहीच केलं नाही. मग तुझ्यासाठी माझ्या या पृष्ठभागावर बसून तुला मी माझ्या देवापर्यंत घेऊन जाणार. अरे हे जर मी तुला घेतलं होतं तर ठीक होतं. तुझ्या खांद्यावर मी बसू हे योग्य वाटत नाही. अरे पण देवा